महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सोमेश्वर मंदिर येथे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। दरवर्षीप्रमाणे यंदाही राजुऱ्यातील या प्राचीन मंदिरात अग्निकुंडात प्रवेश करण्याची पारंपरिक प्रथा उत्साहात पार पडली। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। हर हर महादेवच्या जयघोषात आणि भगवान शिवाच्या नामस्मरणात वातावरण भक्तिमय झाले होते। पारंपरिक पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर हाके ब्राह्मण समाजातील सदस्यांनी दीर्घकाळापासून चालत आलेली परंपरा जपत अग्निकुंडात प्रवेश केला। ही परंपरा पाहण्यासाठी परिसरातील तसेच बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। अग्निकुंडातील प्रवेश हा श्रद्धा, धैर्य आणि आध्यात्मिक निष्ठेचा प्रतीक मानला जातो। कार्यक्रमाचे आयोजन समस्त शूर शैव जंगम समाज राजुरा यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी प्रभाकर स्वामी कुक्षिकांत, महेश स्वामी देशमुख, शिवप्रसाद स्वामी दशमुखी, सूरज स्वामी तल्लीवार, शंकर स्वामी शतपळकर, महादेव स्वामी चापोले, परमेश्वर स्वामी कुक्षिकांत, गुरुवै स्वामी कुक्षिकांत, उभय स्वामी मुलराजस्वामी, चंद्रशेखर स्वामी रामगिरवार आदी मान्यवर उपस्थित होते। महाशिवरात्री निमित्त झालेल्या या धार्मिक सोहळ्याने राजुऱ्यातील वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले होते। मेरा नाम शिवा दशमुखी है। ये सोमेश्वर मंदिर परिसर में हर साल जो ये कार्यक्रम होता है अग्निकुंड का, इसके पीछे क्या है और ये आस्था जो है कितने सालों से चलती आ रही है? ये हमारे पूर्वजों से सालों से करीबन 100 सालों से चलती आ रही है और ये प्रथा है हम निभाते आ रहे हैं। हे माझं नाव वंश महेंद्र मालखेड आहे। मी इथलाच मूळ निवासी, लहानपणीपासून आम्ही इथंच बघत आलो। तसं तर या सोमनाथपूर मंदिरामध्ये असं म्हणतात की हे राक्षसाईनं बांधलेलं मंदिर आहे। जुन्या काळांमध्ये इथलं जे शिल्पकारी अंदरचे जे काही मूर्त्या वगैरे तुम्हाला दिसतात हे सरळ सरळ खजुराहो मंदिर जे पडते गुजरातमध्ये तिकडल्या साईडचे असे मूळ म्हणजे इथे मूर्त्या वगैरे आहे। शिवलिंगचं तुम्ही बरोबर बघणार तर ते खोलात शिवलिंग आहे। असा खोलात शिवलिंग त्र्यंबकेश्वरचं जे तुम्ही बघाल तिथं 3 गोटे दिसते नाही का, तशाच टाईपमध्ये आहे। त्र्यंबकेश्वरचं जो मंदिर आहे तिथून पण खालतून पाणी वरती येते आणि इथून पण खालून पाणी वरती येते। कधी तुम्ही तिथं कपडा घेऊन पुरं पूसपास करन आणि थोडंसं वेळ कपडा बाहेर काढाल तर खालून पाणी वरती येते, झरा फुटते तिथून। असा याचा इतिहास आहे। राहिली गोष्ट परंपरेची, यावेळी ही परंपरा आतापासूनची नाही, पंजोबाचे पंजोबा बहुत पिढ्यापासून चालत चाललेली पंजोबा म्हणजे ही प्रथा आहे इथलीवाली। ही शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यासाठी करतात कारण की हे धान वान हे सब काही कटकूट होऊन जाते आणि हे सर्व महादेवाला अर्पण पडते। सर्वात पहिलं नैवेद्य चढते त्याले, त्यानंतरच मग हे सर्व जे आहे म्हणजे हे आपलं जे धान्य जे काही आहे ते सर्व त्याले दाखवून आपल्याला लाभावं म्हणून आपण असं म्हणतो।